कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यमुनापासून. तर आता इथे यमुना आणि अमृता पाईप्स कट करतात कारच्या डिकीमधून आणि आता इथे त्या एन्जॉय करतात. तर आता इथे गाडी मुद्दाम खराब करतात बघा प्रेक्षक हो. अमृता म्हणते आम्ही ताई 30,000तून 20,000 केले तर किती उरले असं म्हणते आता इथे अमृता. 10,000 असं म्हणते आता अमृता. हो ग असं म्हणते यमुना. ह्याचा अर्थ कावेरीला पूर्ण आठवड्याचा खर्च फक्त 10,000तच करावं लागणार आहे असं म्हणते आता अमृता. आणि भाजीसाठी 2-2.5 हजार लागतीलच नाही का असं म्हणते आता इथे यमुना. चल कावेरी आमो कावेरीची वाट लागणार आहे आता असं म्हणते आता इथे यमुना. तिची बोलती बंद होणार आहे आता. कावेरी असं म्हणते अमृता, तुझा कॉन्फिडन्स आणि तुझे पैसे आम्ही दोघे मिळून 0 करणार आहोत असं म्हणते आता इथे अमृता. आणि हसतात त्या दोघे. तर आता इथे यश आणि कावेरी सगळ्या भाज्या वगैरे घेऊन येतात. अगं असं म्हणते पौर्णिमा, हे काय एवढ्या सगळ्या भाज्या असं म्हणते पौर्णिमा. आठवड्याभराच्या भाज्या 1,500 घेऊन आलो मी असं म्हणते आता इथे कावेरी. आता कुठली भाजी करायची असं म्हणते पौर्णिमा. फ्लॉवरची भाजी करूयात असं म्हणते आता कावेरी. पटकन निवडून देते असं म्हणते आता कावेरी. यश तू काय करतोस इथे असं म्हणते आता इथे कावेरी. बायकोला काय भाजी पण चिरून देणारच का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. जातच होतो मी असं म्हणतो आता यश. जा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अख्खी मंडई उचलून आणलीस की काय असं म्हणते सुलक्षणा. एवढी भाजी फुकट नाही का जाणार असं म्हणते सुलक्षणा. चांगली भाजी आहे, होलसेल मार्केटमधून आणली असं म्हणते आता इथे कावेरी. स्वस्त आणली आहे असं म्हणते कावेरी. तर आता सुलक्षणा सगळ्या भाज्या बघते बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणा म्हणते सगळ्या ह्या शिळ्या भाज्या आहेत असं म्हणते आता इथे सुलक्षणा. म्हणून स्वस्त मिळाल्या त्या भाज्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा. ह्याच्यात फायदा नाही झालाय तोटाच झालाय, ह्या असल्या भाज्या खायच्या का असं म्हणते सुलक्षणा. काय हे सगळं टाकून द्या या भाज्या असं म्हणते सुलक्षणा. वरवरचं काढून घेईन आणि चांगली भाजी तेवढी वापरते असं म्हणते आता इथे कावेरी. पटकन स्वयंपाक करायला घेते, वेळ होईल ना असं म्हणते कावेरी. यश असं म्हणून ओरडत कोणीतरी येतं बघा प्रेक्षक हो. काय झालं असं म्हणतो आता उदय. माझी गाडी तू घेऊन गेला होतास असं म्हणतो उदय. बोल ना असं म्हणतो आता उदय. आता मला जायचं आहे ऑफिसला, वेळ झाला मीटिंगला आणि गाडी तर चालूच होत नाही असं म्हणतो उदय. ह्यानेच काहीतरी केलं असणार असं म्हणतो उदय. खरंच सांग तू काय केलंस असं म्हणतो उदय. नाही दादा असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही काय झालं अचानक म्हणून. तर आता इथे यमुना म्हणते दादा उंदीर हे उंदरांचं काम असतं सगळं असं म्हणते आता इथे यमुना. असं म्हणते यमुना. परवा गोखले काकांच्या बंगल्यात नाही का सेम प्रॉब्लेम झाला होता असं म्हणते यमुना. उंदरांचंच काम असणार दादा असं म्हणते यमुना. आता गाडी रिपेअर करायला लागणार आहे असं म्हणतो आता इथे उदय. बरं कावेरी त्याला जरा पैसे दे गाडी दुरुस्त करायला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हो असं म्हणते आता इथे कावेरी. शांत हो जरा शांत हो असं म्हणते सुलक्षणा. उशीर झालाय मला असं म्हणतो उदय. उदय भाऊजी असं म्हणते कावेरी. किती पैसे लागतील मला काय माहिती आहे किती लागणार आहेत. इंजिनचं काम 20,000 तरी लागतील असं म्हणते आता इथे उदय. तर खुश होते यमुना आणि अमृता. काय असं म्हणते कावेरी. 20,000 पण इतके कसे देणार असं म्हणते कावेरी. 30,000 पैकी 1,500 तर खर्च झाले आणि आठवडा निघायचं आहे असं म्हणते आता इथे कावेरी. गाडीचा खर्च सुद्धा घर खर्चातूनच करतो का आपण असं म्हणतो यश. हे बघ यश ही गाडी आपल्या घरची आहे की नाही असं म्हणते आता सुलक्षणा. मग ह्या घरचाच मोजली जाणार ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरी मी तुला पैसे देताना आधीच सांगितलं होतं, अडीअडचणीला तुला ह्यातूनच पैसे द्यावे लागणार असं म्हणते आता सुलक्षणा. सांगितलं होतं का नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हो बरोबर आहे की सांगितलं होतं माने असं म्हणते आता इथे यमुना. हा घर खर्चच आहे असं म्हणते आता इथे अमृता. कावेरी जाऊ दे तुला जमणार नाही असं म्हणतं आता इथे सुलक्षणा. घर आणि व्यवसाय हे कसरत तुला जमत नाहीये, हार मान्य कर असं म्हणते सुलक्षणा. काय ग असं म्हणते आता इथे यमुना. एवढा काय विचार करण्याचं काय यात असं म्हणते यमुना. हो ना नाही ते हिला जमणारच नव्हतं असं म्हणते अमृता. अगं एका दिवसात तुझी ही अवस्था असं म्हणते सुलक्षणा. मग आठवड्याभरात तू हे घर विकून टाकशील असं म्हणते सुलक्षणा. तेव्हा स्वतःची हार मान्य कर की हे मला जमणार नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे हसायला लागतात बघा प्रेक्षक अमृता आणि यमुना. मी हार मांडले तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचं काय असं म्हणते सुलक्षणाला कावेरी. तर आता ही बॅग काय असं म्हणते आता इथे विद्या. आणि आता इथे विद्या काहीतरी घेऊन आलेली असते. तर आता कावेरी म्हणते उदय भाऊजी तुम्हाला मीटिंगला जायचं आहे ना असं म्हणते कावेरी. यश असं म्हणते कावेरी तुमची गाडी देता काय ना असं म्हणते कावेरी. हो हो असं म्हणते आता इथे यश. तर आता इथे तो चावी देतो. हे काय असं म्हणतो उदय. माझ्या गाडीचं काय. तुम्ही संध्याकाळ येईस तोपर्यंत तुमची गाडी रिपेरी असेल असं म्हणते कावेरी. ती माझी जबाबदारी. तर आता इथे उदय घेतो चाव्या यशच्या हातातून. तर आता इथे यश उघडतो ती डिक्की. तर आता कावेरी पण बघत असते. तर आता ती बघते त्या डिक्कीकडे. मिस मेकॅनिक असं म्हणतो आता इथे यश. गो अहेड. तर आता काय झालं असं म्हणतो आता इथे यश कावेरीला. एनी डाऊट. स्वतःवरच डाऊट आहे असं म्हणतात इथे कावेरी. पण आधी केलंय तुम्ही असं म्हणाला तसं म्हणतो यश. हो काव्य असं रिपेअरिंगचं काम खूप केलंय मी असं म्हणते कावेरी. तिथे गाडी छोटी होती ना असं म्हणते कावेरी. आता एवढ्या मोठ्या गाडीला हात लावायचं म्हणजे असं म्हणते कावेरी. अहो कावेरी गाडी गाडी असते, छोटी काय आणि मोठी काय असं म्हणतो यश. तुम्ही केलंय ना ही जमेल तुम्हाला असं म्हणतो यश. हो असं म्हणते कावेरी. काहीतरी करणारच आहे मी असं म्हणते ती.
जमेल तुम्हाला असं म्हणतो यश. माझा विश्वास आहे तुमच्यावर असं म्हणतो तो. कराल तुम्ही असं म्हणतो तो. तर आता इथे यश सांगतो तिला बघा त्या डिक्कीकडे म्हणून. तर आता इथे कावेरी बघते त्या डिक्कीकडे बघा प्रेक्षक हो. आणि आता ती बघत असते काय चुकलंय काय म्हणून त्या मशीनमध्ये. तर आता तेवढ्यातच एक बाई आलेली असते दरवाजाकडे. कोण हवे तुम्हाला असं म्हणते ती. मी साड्यांची ऑर्डर दिली आहे त्याच घ्यायला आले आहे. ॲडव्हान्स पण आधी दिले आहे मी असं म्हणते आता ती बाई. तर आता यमुना आणि अमृता हे ऐकतात बघा प्रेक्षक आणि आता त्यांच्या डोक्यात परत प्लॅन शिजतो. अमृता म्हणते तुम्हाला माहिती आहे अहो तो बिझनेस तर बंद झाला असं म्हणते अमृता. असा कसं बंद झाला असं म्हणते ती कस्टमर. अहो आत्ता सुरू केलं ना जावा जावाने मिळून असं म्हणते आता कस्टमर. अहो असं म्हणते यमुना आपण सगळं झेपायला हवं ना त्यांना. त्यांना नाही मॅनेज करता आलं त्यामुळे बंद झाला तो बिझनेस असं म्हणते यमुना. तुम्ही जा असं म्हणते ती आता त्या कस्टमरला. तर आता इथे विद्या येत असते तेवढ्यातच. तर अमृता बघते आता विद्याला. तर आता इथे यमुना पण बघते विद्याला. तर आता तिला राग येतो बघा प्रेक्षक हो. अमृताला आणि बघ बघ म्हणते. तर आता इथे यमुना बघते. तर आता इथे तू जा असं खुणावते ती यमुना अमृताला. तुम्ही जा तो बिझनेस बंद झालाय जा तुम्ही जा असं म्हणते यमुना. तर आता ती बाई कस्टमर आलेली असते ती जाते. काय ग असं म्हणते आता इथे अमृता विद्याला. सगळी कामं तिथेच टाकून इथे काय करते असं म्हणते अमृता. काय असं म्हणते विद्या. काय काय असं म्हणते अमृता. तुझा नवरा बेकार आहे असं म्हणते अमृता. पण ॲटलिस्ट तू तरी घरातली कामं पूर्ण करू शकतेस की नाही असं म्हणते आता इथे अमृता. उगाच फुकट खाऊपणा का करतेस असं म्हणते अमृता विद्याला. तर विद्या म्हणते अमृता तोंड आवर. मी आवरू असं म्हणते आता इथे अमृता. उलट तुम्ही आवरा तुमचा हा बिझनेस असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे अमृता म्हणते आणि तुला माहिती आहे ना गं मावशीला हे सगळं आवडत नाही असं म्हणते आता इथे अमृता. मग हे सगळं घेऊन बाहेर कुठे चाललेस असं म्हणते आता इथे अमृता. जा स्वतःच्या खोलीत जाऊन काम कर आणि घरातली कामं आवरून घे असं म्हणते अमृता. हे तू सांगण्याची गरज नाही आहे आणि तसंही तुझ्याशी बोलण्यापेक्षा ना मी माझ्या रूममध्येच जाऊन काम करते असं म्हणते आता इथे विद्या. तर तेवढ्यातच ती कस्टमर गेलेली असते बघा प्रेक्षक हो. यश जरा पाना देता का असं म्हणते आता इथे कावेरी. तर पाना देत होता इथे यश. तर आता इथे स्क्रू ड्रायव्हर देत होतो पाना म्हणून. तर आता इथे कावेरी बघते तिच्याकडे. तर तो स्क्रू ड्रायव्हर असतो. हां, हा का पाना आहे असं म्हणते ती. तुमचा स्क्रू असं म्हणते ती. लूज आहे का तुमचा स्क्रू? हा स्क्रू ड्रायव्हर असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे त्याला माहीत पण नसतं पाना कुठला असतो, स्क्रू ड्रायव्हर कुठला असतो. तर पाना म्हणून दाखवते आता इथे कावेरी यशला. हो, असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे तो पाना घेऊन वापरते आता इथे कावेरी. तर आता इथे ती उघडते काय काय बघा प्रेक्षक हो. तर आता यश मात्र बघतच असतो कावेरीकडे आणि इथे कावेरी मात्र सगळा सिस्टम दुरुस्त करत असते बघा प्रेक्षक हो. यश मात्र बघतच असतो कावेरीकडे आणि तो तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो आणि तिच्या चेहऱ्याला काळा रंग लागलेला असतो. तर ते बघून आता हसत असतो बघा प्रेक्षक हो. यश हसायला काय झालं असं म्हणत असते कावेरी. तुमच्या गालाला बघा असं म्हणत इथे यश. बघा गालाला काय लागलंय. गालाला काय असं म्हणत इथे कावेरी. तर आता इथे यश म्हणतो इकडे इकडे या असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे आरशावर दाखवतो. तर आता इथे आरशात बघते कावेरी आपला चेहरा तर काळा रंग लागलेला असतो ना. तर ती बघते आणि हसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिला आश्चर्य वाटते काय झालंय म्हणून. तर आता इथे यश खूप हसत असतो तिचा चेहरा बघून. तर ती पण हसत असते. किती फनी दिसतंय तुम्ही असं म्हणतो आता यश. हो ना असं म्हणते आता इथे कावेरी. हेच तुमच्या चेहऱ्याला लागल्यावर कसं दिसेल असं म्हणते आता इथे कावेरी. मला का माहिती असं म्हणतो आता इथे यश. मग बघूयात ना असं म्हणते कावेरी. तर आता ती काळा रंग तो त्याला लावते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यश पळत असतो. चिटिंग करू नका, चिटिंग करू नका असं म्हणत असते कावेरी आणि आता दोघं एकमेकांच्या पाठीमागे पळत असतात बघा प्रेक्षक हो. खूप फनी सीन दाखवल्या खरंच प्रेक्षक हो. एकमेकांच्या पाठीमागे पळत असतात यश आणि कावेरी. तर आता इथे यश पण पळत असतो आणि कावेरी तिच्या मागे मागे पळत असते. तर आता इथे यश पकडतो कावेरीला आणि दोघेही एकमेकांच्या हातात असतात आणि दोघेही रोमॅन्टिक सीन आपला चालू करतात तिथेच. तर आता दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात बघा प्रेक्षक हो. आणि दोघेही एकमेकांमध्ये रमलेले असतात पूर्णपणे. तर आता इथे यश पण तिच्याकडे टक लावून बघत असतो आणि आता कावेरी पण टक लावून बघत असते तिच्याकडे. तर आता इथे खूप छान रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे आणि खरंच खूप मस्त दाखवला आहे सीन. प्रेक्षक खूप दिवसांनी हा रोमॅन्टिक सीन आलेला आहे आणि आता इथे कावेरी बघा प्रेक्षक तिच्या गालाला हात लावते आणि काळा रंग लावते बघा प्रेक्षक ती यशच्या गालांना. तर आता इथे कावेरी आपला गाल यशच्या गालाला लावते आणि तो काळा रंग लावते त्याच्या एका गालाला बघा प्रेक्षक हो. तर रोमॅन्टिक सीन दाखवले मध्येच आणि खूप छान सीन दाखवल्या खरंच प्रेक्षक हो. म्हणजे बघण्यासारखा सीन आहे बघा हा प्रेक्षक हो. तर आता हे दोघेही एकमेकांकडे बघून हसतात. अहो तुम्हाला सांगितलं ना ज्या दिवशी तो बिझनेस चालू झाला त्या दिवशी बंद झाला असं म्हणते आता इथे यमुना. आणि ती जी कावेरी होती ना ती आता या घरात नाही राहत. तिला घरातून बाहेर काढले आम्ही असं म्हणते आता इथे यमुना. तर आता ती म्हणते त्यामुळे तुम्ही जा आणि तुम्ही तिला ॲडव्हान्स दिला होतात ना तो तुम्हाला नाही मिळणार असं म्हणते आता इथे यमुना. तिने तुम्हाला फसवलं तुम्ही जा आता जा असं म्हणते यमुना. अहो पण याला काय अर्थ आहे असं म्हणते ते कस्टमर. जरा हळू बोला आमच्या घरात जरा पेशंट आहे असं म्हणते आता इथे अमृता. अहो पण माझ्या ॲडव्हान्सचं काय असं म्हणते ती बाई. तर आता इथे अमृता म्हणते आम्हाला विचारलं का
आम्हाला विचारलं होतं का देताना निघा बघा इथून असं म्हणते आता इथे अमृता. असं कसं निघा असं म्हणते कस्टमर. माझे पैसे तरी द्या नाही तर साड्या तरी द्या असं म्हणते आता इथे ती बाई. बघा प्रेक्षक हो, साड्या घेतल्याशिवाय मी जाणारच नाही असं म्हणते ती बाई. तर आता इथे अमृता म्हणते हे बघा उगाच आडाओरडा करून आमच्या घरासमोर तमाशा नको. तुम्ही जाता का पोलिसांना बोलू बोलू असं म्हणते अमृता. निघा म्हटलं ना असं म्हणते अमृता. तर आता ती कस्टमर निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे यमुना आणि अमृता मात्र खूप खुश होतात आणि एकमेकांना टाळ्या देतात त्या. तर आता इथे दोघेही आत जातात. तर आता इथे कावेरी आणि यश असतात तिथे. यश ही वायर बघा असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे ती सांगते यशला. तर आता इथे ती वायर नुसतं असं तोडलेली असते. तर आता इथे कावेरी म्हणते ही वायर कट केली असं म्हणते ती. उंदराने कुरतडल्यासारखी वाटत नाही असं म्हणते आता इथे कावेरी. एक्झॅक्टली असं म्हणतो आता इथे यश. हे कोणीतरी मुद्दाम केलंय असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे यश म्हणतो हे नक्कीच अमृता नाही तरी आम्ही तिचं काम आहे असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे यश म्हणतो त्याच करू शकतात हे. आत्ता जाऊन त्यांना जाब विचारतो असं म्हणतो आता इथे यश. तर आता यश थांबा थांबा जाऊ द्या ना असं म्हणते कावेरी. आपल्याकडे वाळत घालायला वेळ आहे कुठे असं म्हणते कावेरी. त्यापेक्षाही खूप महत्त्वाची कामं आहेत ना आपल्याला असं म्हणते आता इथे कावेरी. जाऊ द्या असं म्हणते आता इथे कावेरी. तर कावेरी म्हणते आणि शांत व्हा असं म्हणते आता ती. तर आता इथे यशला खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो बघतच राहतो कावेरीकडे. तर आता इथे कावेरी मात्र सेलोटेप लावते त्या वायराला. तर आता इथे बरोबर करते ती गाडी लावून सेलोटेप वगैरे. तर आता इथे बंद करते ती डिक्की. तर आता झालेली असते बघा रिपेरी गाडी. यश असं म्हणते कावेरी आता सुरू होईल का गाडी असं म्हणते आता इथे कावेरी. तर यश म्हणतो तुम्ही केलाय ना रिपेअर नक्की होईल असं म्हणतो आता इथे यश. जा जा तुम्ही स्टार्ट करा असं म्हणतो आता इथे यश. जा 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 असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे कावेरी गाडी स्टार्ट करायला जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी जाते गाडी स्टार्ट करण्यासाठी आणि आता ती बसते गाडीमध्ये. तर लाईट पेटतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चालू करणारच आहे आता कावेरी गाडी. तर आता ती नमस्कार करते म्हणजे आता देवाला वगैरे पाया पडून घेते. आणि आता इथे यश बघा थांबलेला असतो कावेरी इकडे की चालू होईल का गाडी म्हणून. तर आता ती चावी घालते आणि आता चालू करते. तर चालू होते बघा प्रेक्षक हो गाडी. तर आता इथे यश आणि कावेरीला खूप जास्त आनंद होतो. तर आता इथे यश टाळ्या वाजवतो कावेरीसाठी आणि तो म्हणतो यस असं म्हणतो तो. आणि आता डिक्की वगैरे बंद करतो बघा प्रेक्षक हो. तर कावेरी खूप खुश झालेली असते आणि हसते ती. तर आता इथे यश हसत असतो खूप. कावेरी असं म्हणतो तो आणि आता तिला वर घेतो बघा प्रेक्षक हो. कावेरी म्हणून हसत असतो तो तिला आणि गोल फिरवत असतो कावेरी कावेरी म्हणून. कावेरी यू आर ग्रेट असं म्हणतो तिथे यश. गाडीत काहीतरी बिघाड झाला तरी सगळा जुगाड आहे तुमच्याकडे असं म्हणतो यश आणि टाळा वाजवतो तो. नेमकं काय झालंय तुम्हाला असं म्हणतो आता इथे यश. तुम्ही 25,000 वाचवलंय. यू आर ग्रेट कावेरी असं म्हणतो आता इथे यश. मी ग्रेट आहे कारण माझा नवरा ग्रेट आहे असं म्हणते आता इथे कावेरी. तर यश आणि कावेरी एकमेकांना मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यश आणि कावेरी येत असतात. तर ती अमृता म्हणते तुम्ही कावेरी ना असं म्हणते ती कस्टमर. हो असं म्हणते कावेरी. काय हो असं म्हणते कस्टमर. खोटाडेपणाची पण काहीतरी लिमिट असते असं म्हणते आता ती कस्टमर. ॲडव्हान्स पैसे घेतलेत आणि साड्या द्यायच्या नावाने बोंबाबोंब असं म्हणते आता इथे ते कस्टमर. फसवलत ना तुम्ही मला. मी तुमची आता पोलिसातच कंप्लेंट करणार आहे असं म्हणते आता इथे कस्टमर. तर आता इथे कावेरी म्हणते मॅडम प्लीज थांबा माझं ऐकून घ्या असं म्हणते कावेरी. आता तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा असं म्हणते आता इथे कस्टमर. तर आता इथे समजतच नाही कावेरीला काय चाललंय म्हणून. पैसे घेता ॲडव्हान्स आणि द्यायचं नाव नाही साड्या असं म्हणते आता ती बाई. हां असं म्हणते ती. मला आम्हाला तुम्हाला फसवायचं नाही आहे प्लीज रिक्वेस्ट करते मी तुम्हाला असं म्हणते कावेरी. आणि मनापासून सॉरी म्हणते कावेरी. मी तुम्हाला बोलून ठेवलं आणि मलाच यायला 10 मिनिट लेट झाला असं म्हणते कावेरी. पण तुमचा आता बिझनेस बंद झालाय ना असं म्हणते कस्टमर. काय असं म्हणते कावेरी. बिझनेस बंद झालाय असं म्हणते कावेरी. असं काही नाही आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हे असं म्हणते कावेरी. तुमच्याच घरच्या लोकांनी सांगितलं असं म्हणते आता इथे ती कस्टमर. घरातल्या लोकांनी असं म्हणतो आता इथे यश. कोणी सांगितलंय तुम्हाला हे असं म्हणतो यश. त्याच्याशी माझा काही संबंध नाही असं म्हणते ती कस्टमर. ते तुम्हीच जाऊन विचारा ना असं म्हणते आता ती कस्टमर. यश हे सगळं आता राहू द्या. हे बघा मी आणि माझ्या जावेने मिळून एक बिझनेस चालू केला आहे असं म्हणते आता कावेरी. आणि आम्ही कोणालाही नाराज करणार नाही आहोत असं म्हणते कावेरी. माझ्या सासूबाईंनी 15,000 दिलेत साड्यांसाठी. पण इथे येऊन बघते तर काय भलतंच काहीतरी असं म्हणते आता ती बाई कस्टमर. मग राग येणारच ना असं म्हणते कस्टमर. मॅडम असं म्हणतो आता यश. बरोबर आहे तुमचं असं म्हणतो आता इथे यश. तुम्हाला राग येणं साहजिकच आहे असं म्हणतो यश. प्रत्येक बाईमध्ये काही ना काहीतरी टॅलेंट नक्की असतं असं म्हणतो यश. पण घरच्यांच्या सपोर्टमुळे त्यांना काहीच करता येत नाही असं म्हणतो यश. कावेरी आणि त्या वहिनी ह्याच गोष्टीचा अगेन्स्ट लढतायत आणि हे सगळं कळताना घरातल्या कोणालाही नाराज करायचं नाही त्यांना असं म्हणतो आता इथे यश. लग्न झालेली प्रत्येक बाई कितीदा तरी आपली कला टॅलेंट मारून टाकते असं म्हणते कावेरी. संसाराला लागल्यानंतर आपली स्वप्न विसरून जाते असं म्हणते कावेरी. आणि स्वतःची ओळख पुसून टाकते असं म्हणते कावेरी. फक्त एक सोंग आई असं म्हणते कावेरी.
आणि बायको म्हणून जगत राहते असं म्हणते कावेरी. मीही आणि माझी जाऊ आम्ही दोघे मिळून घर आणि बिझनेस दोन्ही एकत्र सांभाळता येऊ शकतं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणते कावेरी. ती रडत रडत सांगत असते हे. तुम्ही जर मला मदत केली ना तर आम्हाला मोठे विजन होईल. तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली, प्लीज ही ऑर्डर कॅन्सल करू नका असं म्हणते कावेरी. आणि आता हात जोडते ती. एक बाईच बाईची शत्रू असते असं म्हणते कावेरी. हे आपणच खोटं ठरवावं असं नाही वाटत का तुम्हाला असं म्हणते कावेरी. तर आता ती बाई म्हणते हो मी समजू शकते असं म्हणते ती बाई. मलाही कुकिंग क्लास ओपन करायचं होतं असं म्हणते ती बाई, पण घरच्यांकडून काहीच सपोर्ट नाही असं म्हणते ती बाई. मी आहे तुमच्यासोबत असं म्हणते ती बाई. तर आता इथे विद्याला दाखवले बघा प्रेक्षक हो. बसा असं म्हणते आता इथे कावेरी. या मिसेस केदार. विद्याताई तुम्ही ह्यांच्या साड्या पाक करताय, पण तुम्हाला कसं कळलं असं म्हणते आता इथे कावेरी. म्हणजे मगाशी ते तर आता इथे विद्या म्हणते जे काय घडलं ते माहिती आहे मला असं म्हणते विद्या, पण मला खात्री होती माझ्या बिझनेस पार्टनरवर तुम्ही यांना परत घेऊन येणार याची असं म्हणते विद्या. इतकी खात्री कशी असं म्हणते कावेरी. माझी बिझनेस पार्टनर हुशार आहे बरं का, उगाच काय मी तिच्यासोबत पार्टनरशिप केली का असं म्हणते विद्या. तर विद्या म्हणते मिसेस कदम ह्या तुमच्या साड्या आणि जिथे जिथे नेसून जाल ना तिथे तिथे प्लीज सांगा की कुतने घडलेत असं म्हणते आता इथे विद्या. नक्कीच असं म्हणते ती बाई. कावेरी वहिनी असं म्हणते आता विद्या. तर आता इथे कावेरी म्हणते हे आमच्याकडून छोटंसं गिफ्ट आहे आमच्या पहिल्या कस्टमरला असं म्हणून कावेरी गिफ्ट देते तिला. विद्या ते असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता ते गिफ्ट घेऊन देतात त्या मिसेस कदमला बघा प्रेक्षक हो. तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा असं म्हणते ती बाई. छान वाटलं हा तुमच्या जावाजावांमधला बॉन्डिंग बघून असं म्हणते ती बाई. तेवढ्या तर सुलक्षण आहे ते बघा प्रेक्षक हो. बरं ते ॲडव्हान्स आधीच दिला होता असं म्हणते आता इथे ती बाई. आता हे उरलेले पैसे कुणाकडे देऊ असं म्हणते ती बाई. यांना द्या असं म्हणते आता विद्या. कावेरी वहिनी तुम्ही यांना घेऊन आलात ना मग हा मान तुमचा असं म्हणते विद्या. अहो असं काय नाही आहे असं म्हणते आता इथे कावेरी. या या असं म्हणते विद्या. तुम्ही घ्या हो तुमचा मान आहे असं म्हणते विद्या. बरं असं म्हणते ती बाई आणि ते ती पैसे देते. हे घ्या असं म्हणते ती बाई. तर आता ते पैसे घेते कावेरी आणि खूप खुश होतात विद्या आणि कावेरी बघा प्रेक्षक आणि सुलक्षणा मात्र बघतच राहते त्यांच्याकडे. तर आजचा भाग इथे समजून घ्या तर काय काय आहे ते. कावेरी असं म्हणते सुलक्षणा उद्या संकष्टी आहे, घरातल्या सगळ्या बायकाचा उपवास असतो आणि चंद्रोदय झाल्याशिवाय गणपतीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणीही उपवास सोडत नाही असं म्हणते आता सुलक्षणा. माहिती आहे ना. हो मा असं म्हणते आता इथे कावेरी. आणि त्या विघ्नहर्तासाठीच आम्ही संकष्टी करतो, त्यामुळे मला घरात कुठल्याही विघ्न नको असं म्हणते आता इथे सुलक्षणा. जर का तुझ्यामुळे विघ्न आलं ना कावेरी तर उद्या तुझे 7 दिवस संपले असं मी जाहीर करेन असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे यश आणि कावेरी दोघे बघतच राहतात सुलक्षणाकडे आणि अमृता मात्र खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.